बाजूला करायचे आहेत. टोविंग व्हॅन येते, तुमची गाडी उचलली गेली त्याला आयोजक जबाबदार नाहीत. पहिला बॉल आणि पहिला बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या ठिकाणी 4. हाफ ट्रॅकर त्याच्या विरुद्ध वार केलाय नरसिंगनं, मिळाले धावा 4. मॅचचा रिझल्ट जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळली जाईल. म्हणजे जर पुन्हा सामना बरोबरी सुटला तर नवा सुपर ओव्हर खेळला जाईल. फक्त बॉलर आणि बॅटर नवीन येतील, लक्षात घ्या. पुन्हा सुपर ओव्हर झाली तर लक्षात असू द्या बबलू सर. आणि बॅटिंग करणारी टीम 2 नवे फलंदाज 2 नवे गोलंदाज. क्षेत्ररक्षक या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, समोर एक लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर, बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅन. वॉट अ बॉल. टप्पा पडला, सुसाट सुटला, चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. चांगली गोलंदाजी करताना विकासला आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन विकासचं आपल्याला पाहायला मिळतं. चांगली बॉलिंग करताना सध्या विकास दिसतोय. सुपर ओव्हरची मॅच कुठे जाणार, हवेलीला की मावळला, मावळ की हवेली, श्रीतेज की आलमभाई पठाण वारजे, या दोन्ही चर्चा मैदानावरती सुरूच आहेत. आणि या चर्चेदरम्यान सुपर ओव्हरची मॅच एक वेगळा थर्रार घेऊन या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. हार नावाचा शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये नाहीये, हे नरसिंगनं देखील सांगितलंय. म्हणतो समोर विकास, ज्याची कामगिरी आहे झकास, गोलंदाजीतील एक रफ्तार का सौदागर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात. अशा 2 महायुद्धांमधलं हे महायुद्ध मैदानावरती रंगतंय. अजून एक चांगला बॉल, चालला बॉल समोर डीप मध्ये, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. थोडेसे स्किड झाले आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील या ठिकाणी. 2 धावा अगदी ज्या 5व्या बॉलवरती आल्या. संदेश पाटे ज्यावेळी बॉलिंग करत होते, झालेला ओव्हर थ्रो आणि त्यानंतर मिळालेली संधी आणि मॅच आली सुपर ओव्हर. आणि आता नरसिंग त्याचा फायदा उचलतोय. मागच्या 3 बॉलमध्ये 6 धावा आले, 10 पेक्षा धावा जास्त बनल्या. या विकेटवरती टार्गेट चेस करणं कठीण आहे, हे विसरून चालणार नाहीये. विकास वर्सेस नरसिंग, वन ऑफ द बेस्ट बॅटल. ओ फुल्लर लेन खोल आत टाकलाय आणि हा देखील येतो डॉट. आणि कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सर्व कर्मचाऱ्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. खास करून सचिन पानसरे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं विशेष आभार. सचिन पानसरे सर आणि त्यांच्या टीमचं, कारण ह्या मैदानावरती बाजूला स्कूल आहे आणि तरी देखील समालोचन सुरू राहिलं, क्रिकेट सुरू राहिलं, त्यामध्ये यांचं योगदान आहे. अजून एक डॉट बॉल, 3 निर्धाव, एक चौकार, एक डबल. मागच्या 5 बॉल मध्ये धावा या ठिकाणी आले 6 आणि अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. काय गोलंदाजी करताना विकास आपल्याला दिसलाय. शेवटच्या बॉलवरती फिनिश नरसिंग चांगलं करणार का, की त्याच्या अगेन्स्ट अजून एक चांगला बॉल आणि मैदानावरती कमी धावेवरती टीम श्रीतेश हवेलीला या ठिकाणी थांबवणार का, या सगळ्या चर्चा ठिकाणी सुरू आहेत. हा बॉल फार महत्वाचा आहे. कमीत कमी इकडे 2 धावा आल्या, गोलंदाजासाठी देखील नक्कीच एक प्लॅटफॉर्म सेट होईल. फुल टॉस बॉल तिकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि इकडे झाली आहे मिसफील्ड. इकडे झाली आहे मिसफील्ड आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधी बबलूने केली, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अजय कदमने केली आणि पहिलं षटक मैदानावरती संपलंय. धावा झाले 10 आणि 11 रनचं टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. दरम्यान भिवंडीकरांचं आगमन झालं. वेलकम जेपी अँड ऑल टीम, त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. छावणी परिषद देहू रोड आयोजित या मानाच्या सन्मानाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये जयेश पाटील भिवंडी, भिवंडीच्या क्रिकेटला 7 समुद्रपार नेणाऱ्यांपैकी एक आणि त्याच्या सोबतीनं बालाजी एकर्स अर्थातच विराजी चोरगे सरांचा संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. या जेपी, उमेश नायडू तुम्हाला इन्व्हाइट करतात. वेलकम अजय, कौस्तुभ. पहिला डाव संपला, धावा झाले 10 आणि 11 रनचं टार्गेट या ठिकाणी सेट झाले. ही मॅच सुपर ओव्हर मध्ये आली आहे आणि सुपर ओव्हर मध्ये 11 धावा बबलू पाटील अँड कंपनी हवेली मैदानावरती बनवेल का,
की या धावा थांबून विजयाचं अकाउंट श्री जो हवेली ते ओपन करेल. थोड्याच वेळात त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. भागवत मावळ वर्सेस जय शारदा गजानन सीसी. दादा जय शारदा गजानन सीसी हवेली पण हवेली. काय झालं येणार की वॉरियर्स सहा बॉल आणि टार्गेट सेट झालाय मैदानावरती 11 धावेचं. खेड 11 टॉस साठी रेडी राहायचं. बालाजी एकच भिवंडी रेडी आहे. एक मॅच अजून तुमच्याकडे वेळ आहे आणि या मॅच नंतर आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. प्रशांत शेठ भागवत मावळ विरुद्ध जय शारदा गजानन क्रिकेट क्लब हवेली. दीपकजी पोपटे यांचा संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर खेड येते ती फाईट करेल बालाजी एकच भिवंडीला. त्यानंतर आर्यन स्पोर्ट चिरले येते रायगड उरण मधनं आणि त्यांना फाईट करणारा घरच्या मैदानावरती देहू रोड 11 अर्थातच मावळ. 6 बॉल 11 धावेची गरज. जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. सहा बॉल 11 धावेची गरज. 6 चेंडू 11 धावा. मॅच कुठे जाणार, हवेलीला की मावळला, मावळला की हवेलीला, या सगळ्या चर्चा सुरूच आहेत. गोलंदाजीतील दादागिरी की फलंदाजांची हुकुमशाही मैदानावरती पाहायला मिळेल. बॅटर्सचा दबदबा की गोलंदाजाचं विजयाचं वर्चस्व, या सगळ्या गोष्टींची उत्तरे येणारे 6 बॉल तुम्हाला देतील. ऑन स्ट्राईक बॅटिंग ट्रॅक वरती तयार आहे महेश शिंदे आणि त्याच्या सोबतीनं सलामीला आलाय फलंदाज श्री. मागच्या मॅच मध्ये जी ओपनिंग पेअर होती तीच कंटिन्यू केली आहे सुपर ओव्हर मध्ये देखील. आणि ते चित्र गोलंदाजीतलं आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी समीर तयार आहे, ज्यांना मागच्या मॅच मध्ये अर्थातच याच सामन्यात सुपर ओव्हर जी झाली त्या मॅच मध्ये अगदी जबरदस्त कामगिरीचं योगदान या गोलंदाजाचं देखील होतं. त्यामुळे हा सामना इथपर्यंत आलाय. फिल्डिंग सेटअप झाली आहे, मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. 6 बॉल 11चं लक्ष समोर आहे. शेवटच्या बॉलवरती केलेली मिसफिल्ड आणि मिळालेल्या 3 अतिरिक्त धावा, त्याचा इम्पॅक्ट काय पडणार त्याकडे देखील लक्ष लागले आणि त्या भरून निघाल्यात. इथे बॉल न दिलाय चकवा. वाट पाहत राहाल तर वाट लागेल, वाट पाहत राहाल तर वाट लागेल. आणि ज्या 3 रनची चर्चा आपण करत होतो की मिसफिल्ड मुळे आल्या, त्या इकडे तुम्ही रिटर्न गिफ्ट करून दिलायत. बोनस जो होता तो तुम्ही सांगितलं मला नकोय, माझ्याकडे ऑलरेडी सर्व काही आहे. आणि पहिल्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी ऍड होतोय आणि समीकरण मैदानावरती उरतंय. सुपर ओव्हरची मॅच एक वेगळ्याच क्रिकेटमय थर्रार, एक क्रिकेटमय वातावरण तयार झालंय. 5 बॉल 7ची गरज आहे. बाडन पॅड मध्ये होता, सॉफ्ट हँड खेळले, बॉल झाला डीप मध्ये, शेतक्षक तिकडे तयार आहे. वॉर्ड स्टॉप, का फिल्डिंग केली आहे, अफलातून रनआउटची संधी. ओ अपील अपील अपील, फलंदाज बाद, रन आउट. आधी वेल स्टॉप आणि तदनंतर मैदानावरती काढली आहे रनआउटच्या स्वरूपात विकेट. सुपर ओव्हरची मॅच आहे म्हणजे आता ऑल आउटचा धोका देखील आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, कारण समीकरण इकडे उरलंय. येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 6. 4 बॉल आणि 6 धावेची गरज आहे.
क्या फिल्डिंग केली आहे. जर इथनं मॅच आहे ना विकेटच्या जोरावरती जिंकतीये तर या क्षेत्ररक्षकाच्या फिल्डिंगची चर्चा, त्याच्या थ्रोची चर्चा जरूर करेल मैदानावरती टीम क्षितिज 11. दिलीप वर्मा हा होता खेळाडू ज्यांना वाचवल्या धावा या ठिकाणी 3 आणि एक विकेट देखील मिळाली रनआउटच्या स्वरूपात. चला बॅट्समन थोडस लवकर जायचं. चला जास्तीचा वेळ आपल्याकडे नाहीये. दोन्ही टीम्स त्यानंतर लगेच रेडी राहायचंय. टॉस तर टॉस जिंकला नेक्स्ट मॅचचा जय शारदा गजानन क्रिकेट क्लबनं हवेलीनं अर्थातच फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे आपण रेडी राहायचं. जशी मॅच फिनिश होईल मैदानावरती तुम्हाला दाखल व्हायचं. क्या मॅच रंगली आहे. सुपर ओव्हर पैसा वसूल मॅच. हार नाहीये मंजूर. एका बाजूला हवेलीला मावळ सांगतीये जिंकणे जरूर टीम श्रीतेजला. बॉल शिल्लक 4 रन बाकी आहे 6. फटका हा देखील फसलाय. कॅचचा कॉल अलाउट होईल का टीम नाही. क्षेत्ररक्षक तिकडे थांबले. एक धाव इकडे मिळेल आणि समीकरण मैदानावरती उरतंय. येणारे 3 बॉल आणि 5 धावेची गरज आहे. 3 चेंडू 5 धावा. हा सामना पुन्हा एकदा बरोबरी सुटला तर पुन्हा सुपर ओव्हर. 2 फ्रेश बॅट्समन 2 नवे बॉलर या ठिकाणी युटिलाइज करावे लागतील. जोपर्यंत मॅचचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद दोन्ही संघनायकांनी दोन्ही टीम्सना घ्यायची आहे. बॉल बाकी आहे 3 रन बाकी आहेत 5. मॅच आवडली असेल देहूरोडचा हा संघर्ष आवडला असेल तर एकदा टाळा जरूर व्हायला पाहिजे मित्रांनो. कारण एक चुरशीचा आणि रोमहर्षक सामना तुम्हाला पाहायला मिळतो. श्रीतेज वर्सेस आलमभाई पठाण वारजे या दोन टीमच्या दरम्यान. हवेली की मावळ, मावळ की हवेली, त्या प्रश्नाचं उत्तर येणारे 3 बॉल तुम्हाला देतील गोलंदाज समीर की फलंदाज. बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय आदित्य. आदित्यच्या बॅट मधला फटका समोर. गोलंदाजाला स्पर्श झालाय. वेग कमी झालाय. जिथे 4 मिळणार होत्या तिकडे मिळाली 1. आणि आता टीम म्हणेल या ठिकाणी आलम भाई पठाण हमें तो अपनों ने ही लूटा गैरों में कहा दमदा. एक सिंगल आणि एका सिंगल नंतर समीकरण बदललंय. बॉल बाकी आहे 2 रन बाकी आहेत 4. येणारे 2 बॉल 4 धावेची गरज आहे. 2 बॉल आणि 4 धावा. बॉल तयार आहे. समीर त्याच्या समोर डावखुऱ्या त्याचा एक घातक फलंदाज. इथे सिंगलचा कॉल आणि एक सिंगल कंप्लीट झाली आणि समीकरण मैदानावरती उरलंय. पुन्हा एकदा सुपर ओव्हरच्या दृष्टीने ही मॅच जाईल का. 1 बॉल 3 धावा. 1 बॉल 3. इंग्लंड वर्सेस न्यूझीलंड. जसं आपण 2 सुपर ओव्हर पाहिले ही मॅच देखील त्या दिशेने वाटचाल करत चालली आहे. रबर बॉलचं शॉर्ट टर्म क्रिकेट जिकडे झटपट निकाल लागतो तिकडे मात्र छावणी परिषद देहूरोडच्या स्पर्धेमध्ये मॅचचा निकाल अजूनही लागलेला नाहीये. सुपर ओव्हरची मॅच देखील पुन्हा एकदा अंतिम बॉल वरती येऊन थांबली आहे. 1 बॉल बाकी आहे. 3 रनची गरज आहे. 2 धावा आल्या तर पुन्हा एकदा नवा सुपर ओव्हरचा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. हे याचं नाव क्रिकेट आहे. अनिश्चिततेने भरलेला जो खेळ आहे तुम्हाला साऱ्यांना ज्याने जमवलाय आणि ज्या खेळाचा रंग चढलाय, ज्या खेळानं रंग भरलाय आणि आज कर्मनगरी पुण्यनगरी पुणेमध्ये देहूरोड क्रिकेटच्या पंढरीमध्ये ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचली आहे. 1 बॉल 3 रन. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. आता कस लागणाऱ्या फिल्डरचा. 2 धावा कशा वाचवायच्या. फलंदाज चौकार षटकाराचा प्रयत्न करेल. गोलंदाज त्याला थांबवण्याचा. याच असतं नाव क्रिकेट आहे. न संपता संपण्याचा जिकडे आव त्याला क्रिकेटचा डाव. 1 बॉल 3 रन. गोलंदाज समीर. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार आहे. फटका चांगला. फिल्डर आहे लॉंग ऑनला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जिंकली आहे मॅच टीम आलमभाई पठाण वारजे. अर्थातच हवेली आणि श्रीतेज मधली जी एक दुआ होती विजयाची ती मात्र इकडे आपण पाहताय थांबवली आहे. मैदानाच्या आतमध्ये वारजेनं आलमभाई पठाण श्रीतेज 11 हवेलीचा प्रवास थांबवलाय. अभिनंदन करूयात आपण या ठिकाणी बबलू पाटील अँड कंपनीचं आणि हार्डलक म्हणूयात आलमभाई पठाण यांना विजय मिळाल्यानंतर श्रीतेजला आला पराभव. त्यामुळे श्रीतेज 11 हवेली हार्डलक बॉईज.